नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये। तर मी आज बनवून दाखवणार आहे चुलीवरची रस्सी वडी भाजी। तर ही आपण काळ्या रश्श्याची भाजी बनवणार आहे। इथे मी आंब्याच्या झाडाखाली चूल बनवलेली आहे आणि चूल पेटवून यामध्ये मी 2 कांदे भाजायला टाकलेत। चुलीमध्ये भाजलेल्या कांद्याची टेस्ट खूप छान लागते भाजीला। इथे रुद्र पण माझ्या मदतीला आलेला आहे आणि तो पहिल्यांदाच बघतोय चुलीवरची भाजी आणि त्याला पण खूप उत्सुकता लागली आहे की इथे काय बनवणार आहे। इथे आता सर्वात अगोदर आपण मसाला भाजून घेऊया। त्यासाठी मी इथे कढई ठेवली आणि त्यामध्ये टाकले थोडंसं तेल। यामध्ये टाकते 1 चमचा धने। धने भाजलेत, आता ते काढून घेते। याच तेलामध्ये टाकते अर्धी वाटी खोबरं। हे किसून घेतलेलं खोबरं आहे। त्यानंतर टाकते 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। पुन्हा थोडंसं तेल टाकते आणि यामध्ये टाकते 2 चमचे तांदूळ। तांदूळ चांगले भाजलेत, आता काढून घेते। त्यानंतर 2 चमचे हरभऱ्याची डाळ भाजून घेते। आता जो कांदा आपण चुलीमध्ये भाजवला तो आता कढईमध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे। या कांद्यावर टाकायचे थोडंसं तेल, थोडीशी हळद। कांदा चांगला परतलाय, आता तो काढून घेते। आता हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। इथे मी फोडणीसाठी थोडंसं कच्चं खोबरं आणि लसूण घेतला आहे। तो आपल्याला मिक्सरमध्ये अगोदर बारीक करून घ्यायचा आहे। आता इथं भाजलेला जो मसाला आहे तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। अगोदर आपल्याला घ्यायचं आहे खोबरं आणि धने। ही फक्त धने आणि खोबऱ्याची पेस्ट बनवली आहे। आता यानंतर टाकायचं आहे कांदा, हिरवी मिरची आणि लसूण। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकले। आता इथं याची पेस्ट तयार झालेली आहे आणि आता राहिलेली डाळ आणि तांदूळ एकत्र बारीक करून घ्यायचे आहे। मसाल्याची पेस्ट बनवून झाल्यावर मी ते कढई घेतली आणि त्यामध्ये टाकते 2 पळ्या तेल आणि यामध्ये टाकते मगाशी दाखवलेलं कच्चं खोबरं आणि लसूण। याला ब्राऊन कलर येऊपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मसाले टाकायचे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा अंबारी मसाला आहे। आता यामध्ये टाकते सगळ्यात पहिल्यांदा आपण जे वाटण केलं होतं खोबरं आणि धन्याचं ते। 1 मिनिटभर याला चांगलं परतू घ्यायचं। त्यानंतर टाकते दुसऱ्यांदी जे आपण वाटण बनवून घेतलं होतं। चांगलं मिक्स करून घेते। मी फर्स्ट टाइम चुलीवरती ही भाजी बनवत आहे आणि खास मी ही काळी भाजी आहे म्हणून चुलीवरती बनवली आहे। हा मसाला आता मी 1 मिनिटभर परतू दिला आणि आता यामध्ये टाकते जे तांदूळ आणि डाळचं जे पेस्ट बनवली होती। यामध्ये टाकते खूप सारी कोथिंबीर। हा सर्व मसाला आता 3 ते 4 मिनिटं परतू देते आणि त्यानंतर टाकते पाणी। आता पाण्याचं प्रमाण हे तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता। ही भाजी चपाती बरोबर खायची आहे त्यामुळे मी थोडीशी घट्टच ठेवणार आहे भाजी। आता यामध्ये टाकते चवीनुसार मीठ। तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान तरी आली आहे। आता भाजीला चांगली उकळी येऊ देते आणि थोडासा जाळ लावते चुलीला म्हणजे भाजी लवकर उकळेल। भाजीला उकळी आली आहे आणि 5 मिनिटं झाली आपली भाजी उकळते। इथे बघा किती छान कलर आलाय भाजीला। तर रस्सी वडीची जी रस्सा आहे तो आपला तयार झालेला आहे। आता वडी तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथं घेतले 15 ते 20 हिरव्या मिरच्या
8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि हळद आणि इथे घातले थोडीशी हिरवी कोथिंबीर. आता हा सर्व मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. इथे कढईमध्ये घेतले 2 पळी तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा मोहरी. मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचे अर्धा चमचे जिरे, थोडीशी हळद आणि आपण बारीक करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे. याला 1 मिनिट चांगलं परतू द्यायचं. त्यानंतर यामध्ये टाकते थोडीशी कोथिंबीर आणि यामध्ये टाकते 1.5 ग्लास पाणी. आपल्याला घट्ट पिठलं बनवायचं आहे त्यामुळे जास्त पाण्याची गरज याला लागत नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता या पाण्याला उकळी आल्यानंतर मी याचा जाळ कमी केला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये बेसन टाकून पिठलं हटवत आहे. जर तुम्ही गॅसवर करत असाल तर गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतरच पिठलं हटवायचं आहे. इथे मी 3 कप बेसन घालणार आहे. इथे आता या पद्धतीने बेसनच्या ज्या गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहे आणि 5 ते 7 मिनिटं बेसन पीठ जे आहे ते चांगलं शिजवू द्यायचं आहे. आता पुन्हा मी चुलीला थोडासा जाळ लावते. बेसन पीठ चांगलं शिजलंय 7 मिनिटं. आता कढई चुलीवरून खाली घेते. एक ताट घेतलंय आणि त्याला वरून तेलाचा हात लावलेला आहे. आता आपण जे पिठलं हटवलंय ते यावर टाकून घ्यायचं आहे. इथे माझ्या आई आहेत त्या आता हे पिठलं थापून घेणार आहे. थोडासा गार पाण्याचा हात लावून हे पिठलं असं थापवायचं आहे ताटावरती. आता इथं वडी पाडण्यासाठी पिठलं तयार झालेलं आहे. आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे. आता हे थंड झालंय, याच्या वड्या पाडून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता. तर इथे मी तुम्हाला दाखवते कशी वडी पडली ती. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही आणि अशा शेपमध्ये वडी कट केलेली आहे. तर इथे आपली वडी रस्सीची रेसिपी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये.